लॉबीतून जात होते ना, तर जाता जाता माझ्या कानांवर पडलं. ती डॉक्टर सारंगला सांगत होती की हिचा ताप असा औषधांनी उतरणारच नाही. तिची ती कोण फेवरेट टीचर आहे ना गुरुकुलातली, ती हिला भेटली तरच हिचा ताप उतरेल. मग मला कळत नाहीये अचानक आता ही औषधं येऊन कशी काय जादू झाली. नाही, बरोबर आहे तुझं. सारंगने कॉल केला होता, पण त्या टीचर बाहेरगावी गेल्यात. म्हणून मग सारंगने डॉक्टरांनाच रिक्वेस्ट केली की काही करा आणि हिला बरं करा, डोस चेंज करा, औषधं बदला. म्हणून मग त्यांनी डोस बदलला तिचा. नाही, पण तू का आज एवढी चौकशी करते तिची? काही झालंय का? अमृता ताई, तू असशील माझ्यापेक्षा मोठी. तू 4 पावसाळे जास्तच बघितले असशील, पण मीही थोडेफार बघितलेत ना. आणि मला कळतंय की हा जो हिचा ताप उतरलाय तो औषधांमुळे नाही, कोणाच्या तरी भेटण्यामुळे उतरलेला आहे. मोनिका, ऐक ना, मी जे काय खरं आहे तेच सांगते. तुझा आता विश्वास नसेल तर ठेवला बाई विश्वास, ठेवला. तू प्लीज वैतागू नकोस ग, मला जरा घाबरायला होतं तू चिडलीस की. ठीक आहे, तुमचं चालू दे. छान. जेव ग, जेव. हिला बहुतेक संशय आलेला दिसतोय. ओवी बाळा, ऐक ना, आज तुझी टीचर आपल्या घरी आली होती हे प्लीज कुणालाच कळता कामा नये. कुणाला म्हणजे कुणालाच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मोनिका काकूला तर अजिबात नाही. प्लीज. नाही काकू, मी कोणालाच काही सांगणार नाही. बाबाने पण मला हेच सांगितलं, नको काळजी करूस, मी कोणालाच काही सांगणार नाही. गुड गर्ल. चला जेवा आता. काय साऊ, स्वतःच्या घरी जाऊन कसं वाटलं? काय बोलताय बाबा तुम्ही? माझं घर नाही आहे ते आणि कधी असणारही नाही आहे. माझं त्या घराशी असलेलं नातं 8 वर्षांपूर्वीच संपलं. त्यामुळे प्लीज असं माझं घर वगैरे म्हणू नका. बरं बाई, नाही म्हणत. बरं हे तर सांगशील की नाही कोण कोण भेटलं? मी त्या घराचा उंबरठा ओलांडलाही नाही, त्यामुळे घरात कोणी होतं नव्हतं मला नाही माहिती. मी तिथे फक्त ओवीला भेटायला गेले होते. तिला बाहेरच्या बाहेर भेटले आणि निघून आले. असं का केलंस? हे यार, काय झालं वांग्या? का नाचतोयस, का ओरडतोय? काय लॉटरी लागली का तुला? अहो आजोबा, लॉटरी मला नाही, आपल्या गुरुकुला लागलेली असते की हो. गुरुकुलला लॉटरी लागली? कशी? अहो आजोबा, आपली ओवी नाही का, माझी बेस्ट फ्रेंड, उद्यापासून पुन्हा गाणे शिकायला येणार असते. काय ओवी पुन्हा क्लासला येणार आहे? हो आई, मी आता स्वतः तिला फोन केला असतो बघ. तिचा आवाज एकदम भारी येत असतो. आणि हो, तिनेच मला स्वतः सांगितलं की मी एकदम बरी झालेली असते. आजोबा, ऐकलत काय हो? अरे तू काही सांगितलंच नाही तर कसं ऐकीन रे वांग्या? मग ऐका की हो, ऐकतो की रे. माझी बेस्ट फ्रेंड ओवी उद्यापासून पुन्हा गाणे शिकायला येणार असते. आम्ही दोघे मिळून खूप धमाल करणार असतो. मला तिला खूप जास्त गोष्ट पण सांगायच्यात. बरं आजोबा, आई, मी जातो. उद्याची तयारी करायची. ओवी येणार आहे ना. बाय बाय, खूप काम आहेत. हो, जा 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 जा. बघितलंच सावली, ओवीच्या निमित्तानं का होईना पण सारंग तुला भेटायला आला. त्याची लेक इतकी आजारी होती, पण तुला भेटली आणि लगेच बरी पण झाली. सारंगने सगळ्या जुन्या गोष्टी मागे टाकल्यात आणि तू पुढे झालाय. तूही सगळं मागे टाक आणि पुढे हो. मी मागेच टाकलंय सगळं बाबा. म्हणून सांगते की त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. बोलणं सोपं असतं बाळा, मनातनं पुसणं कठीण असतं. मी माझ्या मनातून त्यांना कायमचं विसरून गेले बाबा. तो अध्याय माझ्यासाठी केव्हाचा संपलाय. नाही नाही नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. ही अमृता नक्कीच काहीतरी लपवतीये माझ्यापासून. त्या ओवीचा ताप इतक्या लवकर कसा उतरू शकतो? शक्यच नाही. ओवी बरी झाली आहे म्हणजे एकच कारण आहे, ते म्हणजे ती सावलीला भेटली. पण मग तिला भेटवलं कोणी? सारंगने की अमृताने? सारंग स्वतः गेला असेल का सावलीच्या पाया पडायला? काही पावलं टांबवतं चोरून सावलीला भेटली असेल. आणि हे भेटले तर भेटले कुठे?
ती सावली तर या घरात येणार नाही. मला हे शोधलं पाहिजे. सारंग आणि अमृताच्या तोंडून सत्य वधवून घेतलंच पाहिजे. आणि त्यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार. काहीतरी भयंकर मार्ग. मोनिकाजी, सखोल विचारात मग्न आहात का? नाही, हा सखोल विचार आधी केला असतात ना तर या मेंदळे कुटुंबांची प्रॉपर्टी, हे घर तुमच्या नावावर आधीच झालं असतं. ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर कधी आणि कशी करून घ्यायची ते मी माझं बघून घेईन. तुम्हाला इथे फुकटचे सल्ले देत बसू नकोस. आधी ना आपण स्वतःच्या हातात जे काम घेतलं होतं गुरुकुलाच्या जागेचं, ते धड जमलेलंच नाहीये. तिथे तुझा मेंदू खर्च कर. त्याचा जास्त विचार कर. इथे मला उगाच टॉन्ट मारण्यात स्वतःची एनर्जी वेस्ट करू नकोस. तिकडे एनर्जी वेस्ट कर. तुझी काळजी वाटते म्हणून म्हटलं. विठ्ठला, काल खूप मोठा चमत्कार केलास तू. 8 वर्षांनी सावली या घरापर्यंत आली. खूप सुखावली मी तिला बघून. एका क्षणासाठी असं वाटलं की सावली या घरात पुन्हा कायमची आली आहे. पण तिने या घराचा उंबरठा ओलांडलाच नाही. खूप दुखावली आहे ती. भूतकाळात जे काही घडलं त्याचे ओरखडे अजूनही तिच्या काळजावर आहे. सारंग आणि सावलीमध्ये खूप मोठा गैरसमज झालाय. त्यांच्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागली कोण जाणे. आता तर सारंगलाही ती परत यावी असं वाटत नाही. विठ्ठला, त्या दोघांनी एकमेकांकडे पाठ फिरवली आहे. आणि सारंगचं असं म्हणणं आहे की सावलीने आता दुसरं लग्न केलंय. नाही, माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. सावली असं करूच शकत नाही. सावलीच्या गळ्यात सारंग सोडून दुसऱ्या कोणाचं मंगळसूत्र असूच शकत नाही. माझी तुझ्याकडे आता एकच प्रार्थना आहे. काही कर, कुठलीही लीला कर, पण या 2 जीवांना प्लीज एकत्र आण. हा, झालं, थांब. ओवी बाळा, काय झालं? बरं वाटतंय ना? मला वाटतंय, पण याचं काय कळत नाही. मी त्याला किती वेळा सांगितलं अमृता काकू मला रेडी करत, तर तो म्हणतोय नाही, मी आज माझ्या बाळाला स्वतःच्या हाताने रेडी करणार. आणि उगाच जबरदस्ती रेडी केलंय. बघ बरं नीट बांधलेत का? सारंग, हे तू अगं किती छान बांधलेत केस तुझे. खरंच? हो, खरंच. माझा विश्वास नाही, पण तू म्हणते तर असो. पण मॅडम एवढ्या सकाळी सकाळी नट्टा थट्टा करून कुठे चालल्यात? गाण्याच्या क्लासला. गाण्याच्या क्लासला? पण म्हणजे सावलीच्या गुरुकुलच्या क्लासमध्ये की वेगळा कुठला क्लास शोधलायस? अगं काकू, आमिरच्या आईच्या गाण्याच्या क्लासला. पण काकू, मला सांग, तू आमिरच्या आईला आधीपासून ओळखतेस का? मी कशी ओळखेन तिला? मग तू आत्ताच तर तिचं नाव घेतलं सावली म्हणून. आणि काल ती आपल्याकडे आली होती आणि तेव्हा पण तू तिला सावली सावली म्हणून हाक मारत होतीस की. तू आधीपासून ओळखतेस ना तिला? ओवी, अगं तुला गुरुकुलात सोडायला आले होते ना, तेव्हा मी आत गेले होते चौकशी करायला. तेव्हा 1-2दा भेट झाली होती. पण छान आहे तुझी टीचर. हो, मला पण खूप आवडतात त्या. गाणं पण छान शिकवतात आणि त्या माझ्यावर प्रेम पण खूप करतात. शहाणी आहेस. आणि तुझी टीचर पण शहाणी आहे. चल, निघू आपण. बाय काकू. चक्रा. चल. बाबा पाणी दे. देतो पाणी. या अभिर आणि ओभीमुळे सारंग सावली नक्की एकत्र येतील.